वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। केंद्रात भाजपाचे तर राज्यात भाजपा मित्र पक्षांचे म्हणजे महायुतीचे सरकार आहे। महागाईने जनता होरपळत असून शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही। त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आलेला असून महायुतीच्या सरकार विरोधात राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड प्रमाणात असंतोष आणि रोष व्यक्त केला जात आहे। त्यामुळे बीडची असो की अन्य लोकसभेच्या निवडणुकीचा दौर आता जनतेने सत्ता हाती घेतल्याची परिस्थिती आहे असे दिसते आहे, असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी सोशल माध्यमांशी बोलताना संवाद साधताना व्यक्त केले। त्यामुळे बीड लोकसभेची निवडणूक ही जातीपातींवर नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावरच झाली पाहिजे असे मत बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले आहे। सत्ताधारी पक्ष असताना या पक्षातून आपण विरोधी पक्षात जाण्याचा निर्णय का घेतला? नमस्कार। बीड जिल्ह्याच्या सर्व राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर वेगवेगळे समीकरण वेगवेगळी पद्धत या निवडणुकीमध्ये आता चालू आहे। सध्या बीड लोकसभाची निवडणूक चालू आहे। देशात लोकसभेची निवडणूक, त्याबरोबर बीड जिल्ह्यातही लोकसभेची निवडणूक चालू आहे। त्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर हा विषय वेगळा आहे, पण तुमचा प्रश्न वेगळा आहे। त्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर या पक्षातून त्या पक्षात जाणे म्हणजे सत्ता ज्या बाजूने त्याच्यापेक्षा विरोधी पक्षात जायचं काम मी केलं। त्याचं कारण एकच आहे की मला मागच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी 5,09,817 लोकांनी मला मतदान केलं त्या लोकांचा सन्मान आणि स्वाभिमान राखणे ही माझं कर्तव्य समजतो। त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतोय। आणि दुसरा एक विषय आहे की माझे जे कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांना आपण इथं काम करताना सेफ झोनमध्ये काम करत नाही असं कार्यकर्त्यांना वाटतंय। एवढ्याच मुद्द्यावर मी या पक्षातून त्या पक्षात जायचं काम करतो। या निवडणुकीत प्रमुख मुद्दा काय असेल? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर निवडणूक कुठलीही असो, निवडणुकीच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला तर निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे। विकास हा मुद्दा केंद्रित करून निवडणूक झाली पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे। पण आता या निवडणुकीमध्ये विरोधकाचा मुद्दा काय असेल मला माहित नाही, पण निवडणूक याच मुद्द्यावर झाली पाहिजे। या मागच्या तुम्ही 10 वर्षाने सत्ताधारी आहात, या 10 वर्षामध्ये तुम्ही काय काय जिल्ह्यात काम केले, विकासाचा तुम्ही काय काय मुद्दा मांडला। 10 वर्षात तुमचं केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्यांचेच खासदार 10 वर्षापासून सलग आहेत। त्या खासदारांनी जर चांगलं काम केलं होतं तर त्यांच्या पक्षाने त्यांचं तिकीट का काढलं, हाही एक मुद्दा असू शकतो। त्याच्यानंतर त्यांनी विकास केला होता तर त्यांच्या खाजगीत असं बोललं जातंय की प्रीतमताईपेक्षा पंकजाताई म्हणतात की मला थोडे गुण मार्क सर्व्हेमध्ये जास्त आले म्हणून मी उमेदवार आहे, असं खाजगीत बोलतात असं मला कळलेली चर्चा। मग तसं जर होतं तर मग खासदार असताना त्यांनी काम केलं नाही का? तर खासदार असताना सुद्धा त्यांनी मागच्या काळामध्ये खासदार फंड सुद्धा पूर्ण वाटप केलेला नव्हता। विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेवढे रोज रस्ते बघा, आता रस्त्याला निधी दिला, नितीन गडकरी साहेबांनी खूप चांगलं काम केलं, त्याच्याबद्दल कौतुकच करायला पाहिजे आम्ही कुठल्या पक्षात असो। पण इथं खासदारांनी कामं करून घेताना आज आपला एक साधं उदाहरण सांगतो। तुम्ही केजहून बोलतात, केज कळंब या रस्त्याला 1.5 ते 3 किलोमीटर रस्ता आहे की त्याला जवळजवळ 15-20 मिनिट लागतात। म्हणजे कितीतरी लोक त्याच्यावर अपघात झाले, अपघातात मृत्युमुखी पडले, कुणाचा पाय मोडला, कुणाचा हात मोडला, याला जबाबदार कोण आहे? मग या खासदार महोदयांनी काहीतरी केलं का? त्याच्या पुढे तुमच्या आता इथं केजरी नदीवरला पूल बघा, किती वर्ष झालं चालू आहे, म्हणजे केज गावात सुद्धा आणखी काम होत नाही। असे कितीतरी हे रस्ते झाले, त्याला किती म्हणजे ऍक्सिडेंट पॉईंट आहेत, त्याचं काही म्हणजे गुत्तेदारने काम का असं का केलं, त्याच्यावर काही चौकशी केली का गुत्तेदार एवढा 5-5, 10-10 वर्ष गुत्तेदार काम का करत नाही, याची चौकशी खासदार महोदयांनी केली का? हा विकासाच्या बाबतीतला मुद्दा किंवा विकास जो झालाय तो चांगल्या पद्धतीने क्वालिटीचा दर्जेदार काम होतंय का, ह्याचा सुद्धा ज्याच्या क्षेत्रात येते त्यांनी ते बघितलं पाहिजे। हे खासदारांच्या क्षेत्रामध्ये येणारं काम आहे, खासदार महोदयांनी याच्याकडे बघितलं नाही असं माझं म्हणणं आहे। ही निवडणूक विकासावर होईल की जातीवर होईल? नाही, निवडणूक ही कुठली जरी काय विचार केला तर विकासावरच झाली पाहिजे। विकास हाच केंद्रबिंदू धरून आपण निवडणूक लढली पाहिजे। आता कोण कुठल्या मुद्द्यावर नेते हे मला नाही सांगता यायचं, कारण ती ज्याचा त्याचा विषय। पण मला जर विचारलं तुम्ही तर ही निवडणूक विकासावर झाली पाहिजे असं म्हणणारा मी काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपली भूमिका काय राहील? विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये, देशामधलं मला जास्त काही सांगता येत नाही, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातला शेतकरी हा या सरकारवर, महायुतीच्या सरकारवर प्रचंड नाराज आहे। कांद्याला भाव काय दिला, कांद्याला भाव कमी आला, कांद्याला भाव जास्त आला। त्याचं कारण काय? एक्सपोर्ट पॉलिसी तुम्ही बंद केली की कांद्याचा भाव कमी होणार। म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल आहे त्यावेळेस कांद्याला भाव नाही, ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नाही त्यावेळेस कांद्याला भाव आहे। तीच परिस्थिती साखरेची केली। साखर आज तुम्हाला सांगतो 40 रुपये किलोने विकली असती तर कुठल्या कोण्या माणसाचं बजेट कोलमडलं असतं हे मला माहित नाही। कारण आज साखरेचा भाव एक्सपोर्ट बंद केलं, मग साखरेचा भाव 37 रुपयावरून
फार 33 रुपयावर आला. 33 रुपयावर आल्याच्या नंतर आता असं झालं की शेतकऱ्यांना पैसे मिळणारच नाही, कारण शेतकऱ्यांना जी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.